आज आमच्या खानापूर तालुका प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या सर्व संचालक मंडळ आणि डेलिगेटर्स सगळ्यांनी मिळून मला सहकार्य केलं म्हणून मी जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती सतत पाचव्यांदा निवडून येत आहे। ह्यावेळेची निवडणूक अतिशय चुरशीची होती, बरंच फोर्स होता, तरीसुद्धा खानापूर तालुक्यातील समस्त PKPSच्या संचालकांनी, डायरेक्टर्सनी, चेअरमननी, त्याबरोबर सेक्रेटरीनी माझ्यावर विश्वास दाखवला की कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी मला सहकार्य केलं। त्याचबरोबर आमचे नेते भालचंद्रला जारकिहोळी, रमेशला जारकिहोळी, सतीशना जारकिहोळी, तसेच प्रभाकरला कोरे या सर्वांनी मिळून मला सहकार्य केलं। त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा आमच्या खानापूर तालुक्याच्या वतीनं आभार मानतो। तसेच आमच्या खानापूर तालुक्याच्या सर्व समस्त जनतेचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो। असंच सहकार्य त्यांनी मला द्यावं। याच्यापुढेसुद्धा मी जसं 20 वर्षात काम शेतकऱ्यांसाठी केलं, याच्यापुढेसुद्धा मी आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था करेन अशी ग्वाही या ठिकाणी तुम्हाला देतो। पुन्हा एकदा ज्यांनी मला सहकार्य केलं त्यात अध्यात्मक असतील त्यांनी त्यांचंसुद्धा सर्वांचं मनापासून आभारी आहे। धन्यवाद। सोसायटी वाढण्याची डिमांड आहे, सगळ्या गावाच्या सोसायटी पाहिजे। सोसायटी जास्त वाढण्याचा आमचा खानापूर तालुका हा मल्हार तालुका आहे आणि प्रत्येक पंचायतीला एक तिथं सोसायटी आहे आणि पुन्हा जास्ती सोसायटी जर केलं तर जमीन तेवढीच राहणार, जमीन का वाढणार नाही। पण तिथं काम करणारे सिब्बंदी कोण असतील तर त्या सिब्बंदींचं सुद्धा पगारामध्ये कमी होणार, त्यांनी व्यवस्थित काम करणार नाहीत। या उद्देशानं गेली 20 वर्ष कुठेही मला त्रास झाला, माझं इलेक्शन झालं, काही आर्थिक नुकसान झालं तरी मी कुठेही जसं एका गावात 2-4 सोसायट्या करायचं काम मी केलं नाही, करत नाही। आणि माझीसुद्धा विनंती आहे सरकारला की एका गावात एक पंचायतीला एक सोसायटी कशी आहे त्या पद्धतीनं स्ट्रिक्टली रूल्स करावं असं माझी मागणी आहे।